काय माहित कोणाची नजर लागली का काय झालंय. आधी त्रिशा खूप आजारी होती 8 दिवसापूर्वी. तिला 2दा दवाखाना पण झाला, मध्ये बरं पण वाटायला लागलं. आणि आज तिचे डोळे कसे झालेत आणि कशी झाली ती अचानक. त्रिशा इकडं डोळे दाखव तुझे, इकडं बघ. लग्नात गेलो होतो आम्ही, तिथून नुसती धावपळ झाली आमची. दवाखान्यात गेलो, तिला दवाखाना दाखवून आणलाय. नुसतं 1 तासभरातच अशी तब्येत झाली तिची, नुसते डोळे खोलवर गेल्यात. तिला जुलाब, उलटी एकदमच. ती काय खाईना पण कायच होईना. आणि काय माहीत तिला 4-5 दिवस झालं ती आजारी पडली होती. तेव्हाच तिला. तू पण लक्ष देत नाही बिलकुल लेकरांकडं, बिलकुल लक्ष देत नाही त्यांच्या खाण्यापिण्याकडं. पटापटा भाकरी थेपायच्या, भाजी करायची आपण खायचा, तेवढंच बघते तू. तिला कुठं पार्ले चार हे चार. मी आधीपासून म्हणतोय की पार्लेन हेन तेन डॉक्टर बोलले तिला देऊच नको. आता पण काय बोलले ते तू ऐकत होती ना, समोरच होती ना. पण मला माहित आहे ना पार्ले चांगलं नसतं लेकरांना खायला. कधी खाल्ली तू तसलं चारती ना, पण त्यांना कधी तसलंच खाऊ घालते तू. कधी तिच्यासाठी सपक भाजी मिठाची म्हणजे तिखट न टाकता कधी नाही बनवणार, किंवा भात वगैरे कधी नाही बनवणार तिच्यासाठी. नाही, माझ्यासाठी जास्त समजा असतं माझ्या. तुझी वड फक्त तिकडं माहेरी. कधी जायचं, कसं निघायचं. जाणार आहे का आता लग्नाला? बसा बघून माझं डोकं. लग्न हे पाजायचंय का आता? तिला आधी पोट भरून पाणी पाज. पाणी पे किती रेषा. हां, त्याला पाणी दे. तिला त्यात औषध आहे. तिचा आवाज देखील निघना. काय हाल झाले आमचे. काय खाल्लं नाही. ये ते पाणी चांगलं नाही, त्यात औषध टाकलंय. हे पाणी पे. हे मी पिऊन दाखवू. शरबत थोडा पे अजून थोडं. त्यात ORS टाकलाय ना, त्यामुळं तिला ते टेस्ट वेगळं लागायलंय. आणि तिच्या नजरेसमोरच टाकलंय हिनं, त्यामुळं ती त्या पाणी प्यायला नको म्हणते. आता तिला तिथं आपण हे पाजलंय औषध उलटीचं, आता ते पाज. गोळे आता सकाळी देऊ. ही संडास येते मग माहिती आहे ना कसं होतंय. हा खरं घरी आता पे की. थोडं पे ग बाय. इथं बसू आपण. थोडा पटांगण बघून आलोय आम्ही. इथं बसलो हायवे इकडं आपलं धाराशिवचं. बार्शी आणि धाराशिव हायवे आहे. म्हणलं इथं बसावं थोडस. तुझ्या त्या शिव्याश्रय आपण हे जे देते ना, असलं जे निगेटिव्ह बोलती ना तू, तर तसल्यानं ती ही करते तू घरात. दलिद्रे आणून सोडती. किती औषध आहे माहिती आहे का. नळीनं पाज ना. 2 मिली म्हणजे 2 पंप का त्यानंच पाच त्यानंच. 1 मिलीचा 1 पंप असतो, म्हणजे 2 पंपचे 2 मिली झाले. हलवते औषध आधी. तिला तेच पाणी पाज. काय अचानक तिची तब्येत झाली, कोणाची साडासती लागली आणि काय माहित. थोडंसं कुठं चांगलं चालायला लागलं की असं आहे. हा ना, मग तवाच तिला 2दा दवाखाना पण झालं, ती बरी पण झाली. पण ती चळचळीत नव्हतीच, म्हणजे तिच्या चेहऱ्यावरती आनंद असा नव्हताच. त्रिशा औषध पी. चल आपल्याला जायचंय. एवढं पे आपण जाऊ. काका मग मारतात बघ तुला. आत्यान काका मारतात. मुंगी पण चावली बाई. तुला पण एकदमच कसं काय चावली. हां, असंच पळत अशा उन्हात आम्ही आलो निघून. पाणी दे पाणी.
पाणी दे पाणी. तशी का घाबरल्यागत करते त्रिशा? पाणी पिऊन पाणी देतो तुला. हा हे पाणी पे पाणी पे. ती पाणी बोरचंच पाणी आहे ते पण. अगं त्रिशा यात औषध आहे, हे नको ते पे. त्या बाटलीतलं पे. ते पाणी पाच गतीला ORS. इथं उडणाऱ्या मुंग्या इथे चावायला ते मरण. उडणाऱ्या मुंग्या? हा मुंग्या उडतात का? जीभ अशी कर, अशी चाट. पाणी पाणी. अगं तिला खरं पाणी पाज आता. हे कशी तोंड करती अगं. बंदर कशी तर झाली तिची कंडिशन. एक पे की अजून पाणी थोडं पे. बस बस. काय खाणार आहे का तू? भूक नाही तुला? तिच्या खाण्यापिण्याकडं मी लक्ष द्यायचो तेव्हा पोरगी नुसता गुबगुबीत झालते. आता माझ्या मागं पण दुसरी कामं असतात, मी हे ते बघतोय. लक्ष बाई माणसाचं कुठं असावं? लेकरांवर. आपलं लेकरं आपलं घर ह्या एवढ्या पुरतं असावं. तू साऱ्या गावाचं ते हे करत बसते, कुटाणा करत. आपलं पुरतं बघायचं करायचं. तर साऱ्या दुनियाचा तुझं उक्त घेतलंय तसं करते तू. पाच पाणी तिला येऊ दे. पाणी तिला ते जुलाब करून करून पाणी संपलं. पाणी आहे पाणी पे. पाणी आहे. लगेच्या लगे पोरीचे डोळे कुठं कसे झाले ते पण पाणी पाजायचं. ORS ते पाच बाटलीनं पिणार आहे ती पाणी. ते पाणी बरोबर पिती नॉर्मल. हा पाणी म्हणल्यावर नको म्हणजे. कशी बघती तिथून. बरं वाटतंय तुला आता? बरं वाटतंय? हा हे पाणी दे ग तिला. ते औषधाचं पाणी नको, हे पाणी दे. हे कोणतं पेणार आहे? कशी ओळखती ग तू त्रिशा? असल्या उन्हात पळत पळत माझा तर जीव नुसता असा घाबरून गेला. अशी पोरगी माझ्या समोर 5 मिनिटाच्या आत 4-5 वेळेस तर संडास केलं तिनं आणि लगेच उलटी. आणि घाबरलोच मी. तिला ताण खूप आहे, पण हे पाणी म्हटलं की नको वाटायलंय तिला. औषधावर पाणी पाजायचंच नव्हतं मी. काय दुसरं औषध दे की तिला. कोणतं पाजलंय? ते 2 झाले. आता कोणतं अजून त्याला सोडून दुसरं आहे का काय? तो टॉनिक सोडून. एवढे शालाचे एवढे पैसे घेतल्यात कशाला बसलेले असतात ते डॉक्टर लोक? होय काय सांगावं आता. वाईट वेळ आलेली असते आपल्यावर. गोळी पण द्यावी लागल. भूक तर सगळ्यालाच लागली. चल सकाळी जेवल्यानं मग एकच घास खाल्ला, पुरी उलटीच केली. चल जाऊ दे, खाऊच आता. खायचंच लेकरू सुखी राहिलं की बस. चल चल ग बाई, चल उठ.